तर काही भाईने आमच्या गाडी घेतली नवीन आता स्प्लेंडर. हा कस काय चिडून चिडून आमच्या दिदीचं तोंड बघू शकतात कसं झालंय. दुकानात आले मटन मसाला आणि काहीतरी काय ग चालली पळाली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता आम्ही चालू आहे 2 काळे लुटवायला. ओम ए ओम उठो चला. ए चला उठा ना का बाहेर मत. ए उठकी ओम. ए चल का बाहेर उठवा चला. ए चल. बोलवा उठला ओम. चला थांब झोपून जाऊ. नाही झोपत. हे काय आलाय की फोन साईड करून झोपतो. फोन सायलेंट हो या. होय फोन साईड करून झोपतो. आता झोपताय. होय आता झोपतो फोन साईड करून. आमची दिदी रांगोळी काढते. हॅपी गुढी पाडवा. नीट बोल गाढवा. मी जस्ट एवढ्यात जिम वरून आलो. कपडे खराब होतात. कसले कसले कलर रांगोळीचे आयला काल का परवा सगळे नेले दुकानात. कशी सगळी कड काढले. आज गुढी पाडव्याची गुढी उभा करते तिथं. अजून आमची राहिली. घरची केली उभा. इथून दिसते का? हा दिसते. हा अजून दुकानातली राहिली उभा करायची. घरची केली. आता पप्पा येत आणि बांबू वगैरे घेऊन मग उभा करायला. तिथं बालू करतोय उभा. केली बालू उभा. तर गाईज गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला. तर गाईज आता आम्हाला गुढी उभी करायची दुकानापुढं. बांबू आणलाय. काका इथं तिथं फादर घेऊन आल्या. तिथं सामान आहे. मी काय अजून आंघोळ केली नाही. करायची अजून मला. तर गाईज गुढी उभा केली आता. तर गाईज घरची पण गुढी उभा केली. तर गाईज आमची दिदी चिडली बघू शकतात. मम्मी तर स्वयंपाक करते इकडे. कामाला जॉबला चालली ती डायरेक्ट चिरून. आज गुढीपाडव्या दिवशी जॉबला चालते. हा तर काय आमची दिदी खूप जास्त चिडली. सो चिडल्यामुळे ती डायरेक्ट आता कामाला झाली. तिला नको वाटतं घरी लगेच. आता मी चाललोय दुकानात. ह्यांनी माझं पाणीच तापवलं नाही त्यामुळे आता. आणि हा आज गुरुवार आहे, बाजार दिवस आहे. सो फादरला बाजार कायसाठी पण लावायचं आहे. आता मी चाललोय तिकडून. मी ओरडतोय तेव्हा तिथं बसला. आता गप बसला खाली मान घालून. बघा इथं. ओय चिडून चिडून आमच्या दिदीचं तोंड बघू शकतात कसं झालंय. दुकानात आले मटन मसाला आणि काहीतरी काय ग चालली पळाली. तर काय जस्ट एवढ्यात आंघोळ झाल्या. आता आमुष होते. सो त्याच्यामुळे गाडी धुतोय. इथं आत्ता एवढ्यात धुतल्या. आणि काल स्विफ्ट धुतलीच होती. तिला झाकून ठेवलंय. सो आता विकू धुवायची राहिली. ती धुवायचं आहे. आणि त्याच्यानंतर रानात जायचं आहे मला. तर गाईज आता गाडींची पूजा करायची. गुलाल वगैरे टाकलाय सगळ्या गाड्यांना. आता नारळ फोडायचा आहे. तर गाईज आता रानात चाललोय मी. सो निवड दाखवायच्यात त्यामुळे चाललोय. आणि हनुमानाला पण जायचंय.
चांद्याला. तो आता रानात गेल्यावर दाखवतो. आधी रानात जाणार तर मग मारुतीला जाणार. तर काय आता देवापाशी आलोय. पहिल्या गावाचा म्हणजे पहिलं ताजं म्हणजे आता त्या दिवशी गहू झालते. सो त्याच्या चपातीचं हे आणल्यात निवद. सो ते म्हणजे देवाला इथं ठेवायच्यात. इथं पहिले पण ठेवलेले ते बघू शकतात. आता मम्मीने दिल्यात करून ते ठेवायच्यात आता. तर काय तिथं दिवा लावलाय. कसं काय सिस्टीम वाऱ्यामुळे उडू नये म्हणून हे दिवा लावून असं झाकायचं. इथं निवद वगैरे दाखवलं. आता ही दगडं अशी ठेवायची म्हणजे आता बाहेर येणार नाही. तर नारळ फोडतो. तर काय आता रानातल्या मसोबाला ठेवायचा निवद. मम्मीने निवद दिलेले. ह्यो रानातला मसोबा आहे आपला. सोम इथं थांबले. आता रानात काहीच नाही सध्याला. तर काय आता विहिरीपाशी आलोय. विहिरीला निवड ठेवायच्यात 5. बघू शकतात विहिरीत पाणी थोडंच आहे आता. तर काय निवड ठेवल्यात आता. तर काय रानातला हा शेवटचा देव आहे. इथं एक निवद दाखवायचा आहे आणि मग इथून डायरेक्ट आता मारुतीला जाणार आहे चांद्याला. तर काय निवद वगैरे दाखवलेत आता. तर काय शेवटचं काळ्या मातीला राहिला ठेवायचं ते ध्यानात नव्हतं राहिलं. सो शेवटचा काळ्या मातीला ठेवायचा आहे म्हणजेच की रानाला. इथं ज्वारी पण केलेली आहे. तर ह्याच्या साईडला ठेवणार आहे म्हणजे दोन्हीला होऊन जाईल. तर काय आता आवरले. आता मी सोहम चाललो मारुतीला. तर काय जाता जाता आम्ही कुठं थांबलो. पाणी हे देतंय कसलंही काय माहीत. कारण की काय झालं रानात थोडंसं नाही का खूप कंटाळा आलाय आणि ऊन पण खूप जास्त आहे. सो नाही का तो बघा कसा करतोय. लाव बरं तोंड तुझं. थांबा लाव ना. लावून तसंच थांब. लाव ना 1 मिनिट. मी पलीकडे जातो. लाव की तो. हा आता लाव. दाखव एकदा लावून दाखव. तर काय हातपाय तोंड धुतलंय जरा. ही पॅन्ट पण ओली झाली अख्खी. माझी बघ ह्याच्यात जास्त झाल्या. मी थोडेसे केस पण भिजवलेत. तुला केसच कमीत. तर काय जस्ट एवढ्यात आता चांद्याला आलोय मारुतीच्या मंदिरात. इथं बघू शकतात खूप जास्त कंटाळा आलाय. सो त्याच्यामुळे 5 मिनिटं बसलो इथं सावलीला झाडाखाली. ह्यो इथं बसलाय. तर काय झालं. तर काय आता घरी चाललोत आम्ही. झालंय आता दर्शन वगैरे सगळं. तर गाईज आता पेट्रोल टाकाय आलोय. रानात जायचं आम्हाला. कुठे कोण थांबला इथं. तर गाईज आमचं पेट्रोल संपलंय. 510च टाकलंय. गरीब परिस्थिती आली आमच्या जराशी. तर गाईज पेट्रोल टाकाय चाललोय. परत आम्हाला रानात जायचं. जेवण वगैरे झालंय आता. ते आत्ता काय म्हणतात आपलं ज्वारी जी आहे ना ती गोळा करून घरी आणायची. कारण की वातावरण खूप खराब आहे. होऊ शकतं डायरेक्ट पाऊस येण्याची चान्सेस जास्त नाही का. सो त्याच्यामुळे तो सोम पण भेटलाय. सोम साईडलाच बसला इथं. तर काय जाता आम्ही आईस्क्रीम घेतोय. जुन्या आठवणीत ताज्या डायरेक्ट लाल घेतल्या. हे पण लाल त्या 4 घेतल्यात रानात गेल्यावर खाण्यासाठी. हे अशाच टाइमपास म्हणून घेतल्यात. तर ज्वारी वगैरे गोळा केल्या आता चालल्यात घरी. पप्पांसोबत हे पेंड्या उचलून लावायच्या तिकडं. इथं बांधून देतात ते. तर काही बहिणी आमच्या गाडी घेतली नवीन आता स्प्लेंडर. काय नाही थोड्या वेळच्या चांगली 1 नंबर आहे. हापच्या ढीती हा भावड्या गाठी खातोय. जबर आहे का.
म्हणजे मीच घेतली चोरा कोण तू तू लगेच माझ्या हो डावात. गुलाब फिलाब बावड्या एखाद्या पोरीला द्यायला घ्यायचं का पोरी घेऊन मग घ्यान काय आता अरे झेंडूची फुलं आहेत कोथमीर लावली ओके बघ कोथिंबीर नाही ही गाजराचं ही काळ्या माणसाची दिसत नाही लागली पाहिजे. बाई गाडी घेतली भाई यांनी काय हे काय कसं आहे कसं आहे हत्यार शुभेच्छा द्या 2 गोष्टी तुमच्या शुभेच्छा शुभेच्छा द्या की दिवाळीच्या शुभेच्छा शुभेच्छा दे की. रोज खातोय गाठ्या हॅपी रमजान ईद. रमजान ईद नाही त्यांचा झाला. तर काय पाऊस यायला लागलाय बघू शकतात सगळं भारी झालंय भरून आले ही गुढी हातात घेतली ना काढायसाठी सोडण्यासाठी कारण की साडी वगैरे भिजून सगळ्यांनी सोडल्यात कोणाचीच नाही आहे आता सध्याला. हा कस काय चुरून आणली यांनी नाही माझ्याच गुढीची काढून घातल्या कस काय घातली जबर मध्ये. हा आता जा आता घरी खात खात जा. तर काय थोडंसं बाहेर गेलो जरा काम होतं सो आता जेवण वगैरे सगळं झालं आता झोपण्यासाठी आलोय. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करून भेटू जायच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.